बारामती विमानतळाची नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे। विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसेच आपत्कालीन यंत्रणा याची सविस्तर तपासणी करण्यात आली। विमानतळ सुरक्षित आहे का याबाबतचा अंतिम निर्णय पाहणीनंतर तयार होणाऱ्या अहवालावर अवलंबून राहणार आहे। संबंधित अधिकाऱ्यांकडून लवकरच सविस्तर अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। या पाहणीमुळे विमानतळाच्या सुरक्षा मानकाबाबत स्पष्टता येण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जाते। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। अमोल, आपण पाहतोय बारामती विमानतळाची महासंचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी होते, त्यानंतरच अहवाल सादर केला जाणार आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच काल रोहित पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याबाबतही विमानतळाबाबत काही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं की काही वेळापूर्वीच बारामती विमानतळावर डीसीजी आहे म्हणजे नागरी उड्डाण महासंचालनाचे वरिष्ठ अधिकारी आहेत, यांनी या संपूर्ण विमानतळाची पाहणी केलेली आहे। जी धावपट्टी आहे 29 नंबरची आणि 11 नंबरची या धावपट्टीची सुद्धा पाहणी केली। त्याचबरोबर जिथं अजित पवारांचा विमान दुर्घटनेचा अपघात झालेला होता त्या अपघात स्थळाची सुद्धा पाहणी करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे विमानतळाची सुरक्षा असेल, धावपट्टीची स्थिती आणि तांत्रिक सुविधा, त्याचबरोबर इमर्जन्सी यंत्रणा या ठिकाणी आहेत का व्यवस्थित त्याची सुद्धा तपासणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बारामती विमानतळ हे सुरक्षित आहेत का याबाबतचा अंतिम निर्णय आहे तो सुद्धा या पाहणीनंतर तयार होणार आहे। या अहवालामध्ये नेमकं आता काय काय समोर येतं किंवा डीसीजीएच्या अधिकाऱ्यांनी जी पाहणी केलेली आहे त्या पाहणीमध्ये नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। संबंधित या डीसीजीएच्या अधिकाऱ्यांकडून लवकरच याबाबतचा एक अहवाल आहे तो सुद्धा समोर आणला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे बारामती विमानतळावर धावपट्टीच्या शेजारी जो अजित पवार यांच्या विमान अपघात झालेला होता ज्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, त्यानंतर काही वेळापूर्वी डीसीजीएच्या अधिकाऱ्यांनी बारामतीमध्ये जाऊन या विमानतळाची पाहणी केली। नक्कीच, धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।